भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराबाई आंबेडकर, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय भीमरावजी आंबेडकर यांना या निमित्ताने मी इथूनच जय भीम करतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या वर्धा जिल्हा शाखेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय मधुकरजी वानखेडे, दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली त्या भारतीय बौद्ध महासभेच्या संदर्भात आणि आपली जबाबदारी काय आहे या संदर्भामध्ये जे दुसऱ्या सत्रात बोलणार आहेत ते आमचे सन्मित्र सन्माननीय प्राध्यापक अरुणजी भगत, सोबतच आमचे दुसरे मार्गदर्शक महाकाळे सर। आता ज्यांनी विस्तृतपणे भारतीय बौद्ध महासभेची एकूणच ध्येय आणि उद्दिष्टे काय आहेत त्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर या ध्येय आणि उद्दिष्टांमध्ये भैयासाहेब आंबेडकर कशा प्रकारे खऱ्या अर्थाने उतरलेले आहेत, कशा प्रकारे त्यांनी पुढे काम चालवलेलं आहे त्या संदर्भात ज्यांनी अत्यंत सखोल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे त्या आमच्या केंद्रीय शिक्षिका आमच्या भगिनी अनिताताई कांबळे, मंचावर उपस्थित असलेले कांबळे बंधू असतील, कांबळेताई असतील, लोटेताई असतील किंवा ज्यांनी ज्यांनी गीतं या ठिकाणी सगळ्यांनी सादर केले ते असतील, आपल्या संघटनेमध्ये काम करणारे सगळे केंद्रीय शिक्षक असतील, सर्वच आपण या ठिकाणी उपस्थित असलेले धम्म बंधूंनो, धम्म भगिनींनो, खरं म्हणजे मला वाटतं मी आता 3-4 मिनिटापूर्वी मोबाईल मध्ये वेळ बघितलेली होती त्यावेळेस 1:53 झालेली होती। आता सगळं सेट करता करता मला वाटतं 5-7 मिनिटं पुन्हा झालेली आहेत, म्हणजे 2चा आकडा आपण आता ओलांडलेला आहे। आणि हे जे सत्र होतं हे सत्र 1:30 होतं। 1 ते 30 म्हणजे 31 ते आता 2:30 पर्यंत हा पुढचा वेळ जो आहे तो खरं म्हणजे भोजनाचा अवकाश होता। आणि या अवकाशामध्ये ताई म्हणाल्या त्याप्रमाणे की आपण आता हा भोजनावकाश करायचा की ज्ञानावकाश करायचा, त्याच्यामुळे मी फार जास्त वेळ घेणार नाही। एक अर्ध्या तासामध्ये आपण तुमचा मूड बघू आणि मला माहिती आहे कारण मी पण जेवण करून आलो, त्याच्यामुळे तुम्ही पण सकाळचं जेवण करून आले असालच, दुपारचं जेवण आपण घेणार आहोत। हे गृहीतच असतं की आपण सकाळी जेवण करून येतोच, त्याच्यामुळे आपण एका विषयावर वेगळ्या प्रकारच्या या अंगाने की भारतीय बौद्ध महासभा ही वेगळ्या विषयावरती या ठिकाणी व्याख्यान घेते। सरांचा एक 10-12 दिवसापूर्वी मला फोन आला की सर आपल्याला 12 तारखेला व्याख्यानाच्या निमित्ताने यायचं आहे। मी त्यांना लगेच होकार दिला कारण मी आजच नाही, रत्नाकर सभागृहामध्ये ज्या ज्या वेळेस व्याख्यान होत होती, रत्नाकर सभागृहामध्ये ज्या ज्या वेळेस 12 तारखेचा कार्यक्रम होत होता त्या वेळेस मी अनेकदा रत्नाकर सभागृहामध्ये आलेलो आहे। एवढंच नाही तर या महाविहारामध्ये इकडे आपण शिफ्ट केला तो कार्यक्रम, त्याच्यानंतर सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे। त्याच्यामुळे मला माहिती आहे की आपण 12 तारखेच्या या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे, म्हणून मी लगेच होकार दिला। सरांनी मला दुसरा फोन केला, सर मला म्हणाले की सर कोणत्या विषयावर तुम्ही बोलणार। मी सरांना म्हणालो विषय मी ठरवत नाही, विषय तुम्ही ठरवा।
आणि 4-5 दिवसापूर्वी सरांची पत्रिका माझ्या मोबाईलवरती आली आणि त्या मोबाईलवरती विषय होता वर्तमान परिस्थितीत भारतीय संविधानाचे भवितव्य आणि आपली जबाबदारी. विषय पाहून मला आश्चर्य वाटलं नाही, पण मला या सगळ्या आयोजकांचं कौतुक वाटलं, त्यांचं अभिनंदन करावंसं वाटलं की भारतीय बौद्ध महासभा ही फक्त धम्माचा प्रचार, फक्त बौद्ध विचारांचा प्रचार एवढ्या पुरती फक्त मर्यादित नाही, तर ती वेगवेगळ्या अंगाने सुद्धा विचार करू शकते. वर्तमान परिस्थितीमध्ये जे काही आपली आव्हानं नवी उभी झालेली असतील त्या संदर्भात सुद्धा विचार करू शकते असं मला वाटलं आणि मग मी सुद्धा त्या अंगाने विचार करायला लागलो. वर्तमान परिस्थितीमध्ये भारतीय संविधानाचं भवितव्य आणि आपली जबाबदारी दोन विषय, दोन उपविषय या ठिकाणी मला दिसत आहेत. वर्तमान परिस्थितीमध्ये भारतीय संविधानाचे भवितव्य काय असा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न काय आहे या विषयामध्ये की भारतीय संविधानाचे एकूणच आजचं भवितव्य कसं आहे आणि मग आपली जबाबदारी आपण कशा पद्धतीने पार पाडायची. आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये भारतीय संविधानाचं भवितव्य कसं आहे याचं एका शब्दामध्ये मी उत्तर देऊ शकतो आणि ते उत्तर आहे अतिशय वाईट आहे. एका वाक्यामध्ये तुम्हाला हे उत्तर देता येतं वर्तमान परिस्थितीला आपण तपासून पाहिलं तर की भारतीय संविधानाचं भवितव्य फारसं चांगलं नाही. आणि एखादी गोष्ट जेव्हा फारशी चांगली नसते त्यावेळेस आपली ज्याला आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यावर आपली संपूर्णपणे आपलं जीवन अवलंबून आहे, मग आपली जबाबदारी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. वर्तमान स्थितीमध्ये भारताच्या एकूण संविधानाचं भवितव्य कसं आहे याच्याकडे वळत असताना मी तुम्हाला सांगतोय 14 ऑगस्ट 2023 ची गोष्ट. 14 ऑगस्ट 2023 म्हणजेच इथून बरोबर 4 महिन्याच्या पूर्वी 15 ऑगस्ट म्हणजे काय असतं, भारताचा स्वातंत्र्य दिवस असतो. लाल किल्ल्यावरती भाषण होतं. लाल किल्ल्यावर सगळं ठरवलं जातं की आता भारताचं भवितव्य कशा प्रकारचं राहील. भारत स्वातंत्र्य झालेला आहे. आता जवळपास नाही म्हटलं तरी 76 वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य होऊन आणि आता आपण 73 वर्ष भारतीय संविधान लागू होऊन आता झालेली आहे. 14 ऑगस्ट 2023 ची गोष्ट, 4 महिन्यापूर्वीची गोष्ट. काय झालं त्या दिवशी? 15 ऑगस्टचा आपण आनंदोत्सव साजरा करणार आहोत. आपल्या भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरती भाषण देणार आहेत आणि त्या भाषणामध्ये जे काही पुढचं भविष्य आहे ते सांगणार आहेत. त्याच्या आदल्या दिवशी 14 ऑगस्ट 2023 ला हिंदुस्तान टाइम्स नावाचा एक वृत्तपत्रांचा ग्रुप आहे, हिंदुस्तान टाइम्स नावाच्या, आणि त्या वृत्तपत्राच्या ग्रुपचा लाईव्ह मिंट नावाचा एक वृत्तपत्र आहे. लाईव्ह मिंट नावाचं एक वृत्तपत्र, त्या वृत्तपत्रामध्ये एक लेख छापून येतो. आणि लेख कोणता छापून येतो, कोण छापतं, याच्यावर भारतीय संविधानाचं भवितव्य अवलंबून आहे. लक्षात घ्या. मी हे गोष्ट का सांगतो आहे, खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचं भवितव्य पाहत असताना आपण 14 ऑगस्ट 2023 ची गोष्ट का करतो आहोत? कारण आपल्या पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष, भारतीय आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जे देवा कोण, विवेक देबराय. विवेक देबराय, तुमचं नाव कधी ऐकलं का तुम्ही? ते एक लेख लिहितात
आणि विवेक देवराय काय म्हणतात त्या लेखामध्ये की आता भारतीय संविधान हे आउटडेटेड झालेलं आहे. काही मुद्दे त्या लेखामध्ये काय आहेत ते मी त्या मुद्द्यांकडे लक्ष वेधेल तुमचं. विवेक देवराय हा काही साधा माणूस नाही. तो कोण आहे? मोदींचा आर्थिक सल्लागार समितीचा प्रमुख, अध्यक्ष, साधा नाही, सदस्यही नाही. आणि मोदी उद्याला भाषण देणार आहे 15 ऑगस्टला. तो पुढे हा लेख लोकसत्तामध्ये छापून आला, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये छापून आला, मराठी वृत्तपत्रांमध्ये छापून आला. पुढे ते असं म्हणतात की भारतीय संविधान हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 ची झेरॉक्स कॉपी आहे. पहिलं त्याच्यामुळे या भारतीय संविधानाला फारसं काही महत्व नाही. दुसरं ते असं म्हणतात की भारतीय संविधान हे वर्तमान काळामध्ये पोल ठरणारा आहे, फारसं काही उपयोगाचं नाही. त्या लेखामध्ये ते सांगतात. एवढंच नाही तर त्या लेखामध्ये ते काय सांगतात की आतापर्यंत आपण खूप साऱ्या दुरुस्त्या केल्या भारतीय संविधानामध्ये. तुम्हाला माहित असेल तर आजपर्यंत जवळपास 105 दुरुस्त्या झाल्या. आणि भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे, कारण भारतीय संविधान हे लवचिक आहे. मी जरी राज्यशास्त्र कधीही शिकलेलो नसतो तरी मला राज्यशास्त्राविषयी माहिती आहे, कारण बाबासाहेबांचं संविधान मी वाचलेलं आहे, तुम्ही सुद्धा वाचलेलं आहे. 368 अनुच्छेद आर्टिकल 368 मध्ये काय प्रोव्हिजन आहे की संविधान म्हणजे काही दगडावरची रेषा नाही. संविधान म्हणजे काही एकदम वचन नाही की आपण त्याला काही बदलवू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर हे परिवर्तनवादी विचाराचे होते, प्रवाही विचाराचे होते. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 368 सांगून ठेवलेलं आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या वेळेस गरज पडते, तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते किंवा एखाद्या वेळेस असं वाटतं की आपल्याला या गोष्टीची गरज आहे, एकूणच भारतीय जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून, किंवा एखाद्या वेळेस आपल्याला वाटतं की भारतीय संविधानामध्ये हे संशोधन केलं पाहिजे, संशोधन म्हणण्यापेक्षा दुरुस्ती केली पाहिजे, त्या वेळेस थोड्याफार प्रमाणामध्ये मूळ ढाचा न बदलवता आपल्याला भारतीय संविधानामध्ये बदल करता आला पाहिजे. म्हणून आर्टिकल 368 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. आणि ही प्रोव्हिजन जेव्हा केली त्याची सुरुवातच 1951 पासून भारतीय संविधानामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल केले गेले. सर्वात मोठा बदल जो आहे तो 1976 ला केला गेला, जी 42वी घटना दुरुस्ती केली. आणि त्याच्यानंतर आतापर्यंत 2023 पर्यंत 105 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे घटना दुरुस्त्या करणं हे काही गैर नाही, ही गोष्ट आपण लक्षात केली पाहिजे. पण विवेक देवराय काय म्हणतो की आता एखादी कलम दुरुस्त करणे, एखादी अनुच्छेद दुरुस्त करणे, एखादी वाक्य दुरुस्त करणे आता एवढ्या पुरती दुरुस्ती मर्यादित नाही. पहिल्या कलमापासून, पहिल्या आर्टिकल पासून, पहिल्या अनुच्छेदापासून, काय पहिला अनुच्छेद आहे? इंडिया दॅट इज भारत युनियन ऑफ स्टेट, पहिला आर्टिकल आहे. आणि मी आता म्हणालो त्याप्रमाणे 395 कलम कोणता आहे तर इंडियन ऍक्ट, गव्हर्नमेंट ऍक्ट आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जो आलेला आहे, आता याचं अनुसरण करण्यात येईल, त्याचे काही कुठल्याही प्रकारचं लागू होणार नाही. हे 395 कलम आहे, अनुच्छेद आहे. म्हणजे विवेक देवराय काय म्हणतो की आता एखादा कलम आपल्या उपयोगाचं नाही दुरुस्त करणं, अख्खच्या अख्ख संविधान आपण बदलवलं पाहिजे. आणि जर खऱ्या अर्थानं भारताचे 100 वर्ष स्वातंत्र्याला 2047 चं टार्गेट त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं लेखामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की आता हे संविधान नव्याने लिहिलं गेलं पाहिजे. तुम्ही 2002 ला गोष्ट ऐकली होती की एक आयोग बसलेला आहे,
भारतीय संविधानामध्ये आता काहीतरी संशोधन करणार आहेत वगैरे वगैरे वगैरे, आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला, मोठ्या प्रमाणामध्ये वादळ माजलं गेलं. ते 2002 ची गोष्ट होती. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे भारतीय संविधानाच्या बदलाच्या संदर्भामध्ये आणि त्याचा एकूणच ढाचा बदलला गेला पाहिजे त्या संदर्भामध्ये लोकांचं एकूणच मन चाचपून पाहण्याचा प्रयत्न केला गेला. आणि आता 4 महिन्यापूर्वी मात्र त्याची हद केली आणि त्याची प्रक्रिया सुद्धा आता करायला सुरुवात केली आहे. आता आपण थोडं मागे जाऊ या संदर्भामध्ये भवितव्याच्या बाबतीत. हे भवितव्य पाहत असताना काही स्टेटमेंट्स, काही ज्या कोणी लोकांनी भारतीय संविधानाच्या एकूणच बदलाच्या संदर्भामध्ये म्हटलेले आहे त्याकडे लक्ष तुमचं वेधणं अत्यंत आवश्यक आहे. 2017 ला हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक हैदराबाद या ठिकाणी सांगतात की भारतीय संविधान हे आमचे प्राचीन मूल्य मानणारे नाही. भारतीय संविधानामध्ये कुठल्याही भारतीय जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही आणि त्याच्यामुळे भारतीय संविधान बदललं पाहिजे अशा प्रकारचं सरसंघचालक म्हणतात. एका बाजूला तुम्हाला दिसतात स्टेटमेंट की सगळे आम्ही समान आहोत आणि आता समता आणली पाहिजे, आम्ही सुद्धा आता ब्राह्मणांनी आमचं काहीतरी हे केलं पाहिजे, म्हणजे त्याला म्हणून आम्ही की आता प्रायचित्त शब्द वापरला होता त्या काळामध्ये, आम्ही प्रायचित्त केलं पाहिजे असं एखादी स्टेटमेंट करायचं आणि पुन्हा बाबासाहेबांच्या संविधानाला हात लावायचा. ते सरसंघचालक करताना दिसतंय. संघचालकांनी 2017 साली हे स्टेटमेंट केलं ऑक्टोबर महिन्याच्या 30 तारखेला. त्याच्या 3 दिवसापूर्वी त्यावेळचे केंद्रीय मंत्री अरुण कुमार हेगडे, अनंत कुमार हेगडे, हे अनंत कुमार हेगडे काय म्हणतात, आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहोत हे फक्त भारतीय संविधान बदलण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही भारतीय संविधान बदलण्यासाठी या सत्तेमध्ये आलेलो आहोत आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे अनंत कुमार हेगडे मंत्री असलेले व्यक्ती म्हणतात. यावरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं एकूणच भारतीय संविधानाच्या संदर्भातली चर्चा सुरू आहे. ऑर्गनायझर तुम्हाला माहित असेल, ऑर्गनायझर नावाचं एक मुखपत्र निघतं, पांचजन्य नावाचं एक मुखपत्र निघतं. कोणाचं मुखपत्र आहे? जसे बाबासाहेबांनी समता नावाचं मुखपत्र काढलं, जनता नावाचं मुखपत्र काढलं, प्रबुद्ध भारत नावाचं मुखपत्र काढलं, बहिष्कृत भारत नावाचं मुखपत्र काढलं आणि 1925 च्या नंतर इथे पॅरलल अशा प्रकारचं दुसरं मुखपत्र तयार झालं आणि त्याचं नाव इंग्रजीमध्ये ते निघतं ऑर्गनायझर नावाने आणि मराठीमध्ये ते निघतं पांचजन्य या नावाने. इंग्रजी मधल्या ऑर्गनायझर नावाच्या वृत्तपत्राला म्हणजे मुखपत्राने एका बाजूने बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती एक ज्याला आपण म्हणू की बाबासाहेबांवरचे हे काढलं विशेषांक म्हणून आपण हे विशेषांक काढला बाबासाहेबांवरती. त्याच्यामध्ये खूप बाबासाहेब आंबेडकरांची स्तुती वगैरे केली. बाबासाहेब आंबेडकरांवरती खूप सारं लिहिलं त्यांनी, बाबासाहेब आंबेडकर कशा पद्धतीनं होते आणि सगळ्यांचे कसे नायक होते वगैरे 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 सगळी. पण याच ऑर्गनायझर नावाच्या मुखपत्राने जेव्हा आपलं भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 लागी आपण स्वतः अर्पण केलेलं आहे. 26 नोव्हेंबर रोजी आपण हे जे भारतीय संविधान आहे हे स्वतः अर्पण केलं आणि 30 नोव्हेंबर 1949 रोजी ऑर्गनायझर नावाच्या या मुखपत्रामध्ये एक ब्राह्मण न्यायाधीश ज्याचं नाव शंकर सब्बा अय्यर हा न्यायाधीश तिथे आर्टिकल लिहितो आणि आर्टिकल लिहून काय सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान सभेमध्ये भाषण करत होते. मुंबईमध्ये त्यांनी भाषण केलं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की आता मनूचा काळ संपलेला आहे, आता मनू काही राहिलेला नाही, भारतीय संविधान लागू झालेला आहे. पण ती गोष्ट खरी आहे की भारतीय संविधान म्हणजे ते जे म्हणतात ती गोष्ट खरी नाही, कारण मनू आजही आहे.
मनूचं राज्य हे आपल्या देशामध्येच नाही तर जगामध्ये सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. मनू हा कधीही नाहीसा होऊ शकत नाही. मनूला न मानणं हे भारतीय लोक स्वतः दुर्भाग्य अशा प्रकारचं समजतील. मनूला सगळ्यांनी मानलंच पाहिजे. अशा प्रकारे शंकर सप्पा अय्यर हा 1949 साली 3 नोव्हेंबरला लिहितो. भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 ला अंमलात आलं आणि 6 फेब्रुवारी 1950 रोजी ऑर्गनायझर याच मुखपत्रामध्ये लिहून येतं की मनूचं राज्य आलंच पाहिजे. कारण जे संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे ते भारतीय विकासासाठी हानिकारक आहे. कारण आमच्या प्राचीन गोष्टी ह्या सगळ्या भारतीय संविधानातून काढून टाकल्या गेलेल्या आहेत. भारतातल्या लोकांसाठी हे संविधानच नाही अशा प्रकारचं सुतोवाच या ठिकाणी त्या ऑर्गनायझर नावाच्या मुखपत्रामध्ये केलेला आपल्याला दिसून येतं. वर्तमान स्थितीमध्ये भारतीय संविधानाचं भवितव्य काय आहे हे पाहत असताना आता सगळं चित्र आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. मला खूप उदाहरणं सांगता येतील पुढे का कशा पद्धतीने सगळे हे लोक ओरडत आहेत, कशा पद्धतीने संविधानाची अवहेलना करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये हे कशा पद्धतीने बोलत आहेत यांची एकूणच मानसिकता कशा प्रकारची. पण हे 4-5 उदाहरणं तुम्हाला पुरेशी आहेत. का असं होत आहे? आपलं भारतीय संविधान जेव्हा लागू झालं त्याच वेळेस यांचा वर्ण वर्चस्ववाद संपला. मनूचा कायदा काय सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मनूचा कायदा असो की वेद असो, वेदांच्या पुरुष सूक्तांमध्ये हे सांगितलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे काही 5 वर्ण आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणाहून जन्म झालेला आहे त्यांचा. कोणी बाहूमधून जन्मला, कोणी तोंडामधून जन्मला, कोणी पायातून जन्मला, कोणी जांघेतून जन्मला. आणि वेदांमध्ये हे जे काही सांगितलेलं आहे आणि त्या आधारावरती मनूने स्वतःचा एक कायदा बनवला. संविधान हा कायद्याचा ग्रंथ, मनूची मनुस्मृती हा सुद्धा कायद्याचा ग्रंथ. ज्या देशामध्ये मनूचा कायदा सुरू आहे आणि ज्या कायद्याने उच्च वर्णीयांना असं म्हणू ब्राह्मणांना खऱ्या अर्थानं हेजिमेनी बनवलेला आहे, म्हणजे उच्च ज्याला वर्चस्ववादी बनवलेला आहे, त्यांचा वर्चस्ववाद जर नाकारला जात असेल भारतीय संविधानाच्या माध्यमातून तर त्यांना ते कसं सहन होणार? एखाद्याचा समजा इगो दुखवला गेला असेल तर तो इगो कसा नाहीसा होणार? आणि त्याच्यामुळे या लोकांना त्यांच्या सतत त्यांना ही गोष्ट खुपते आहे की इंग्रज भारतात आले, भारतीय संविधान लागू झालं आणि आपलं जे काही वर्ण वर्चस्ववादी जे काही आपलं एकूणच धोरण होतं या देशातलं ते या संविधानाने नाहीसं केलं. आणि त्याच्यामुळे सतत ते 1949 पासून आजपर्यंत 23 पर्यंत सतत त्या मार्गाला लागलेले. पण आजपर्यंत हे का करू शकले नाही? ते भारतीय संविधानाचं जे भवितव्य अत्यंत वाईट दशेला त्यांना न्यायचं होतं ते का करू शकले नाही? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स करून ठेवलेले आहेत की तुम्ही त्या दुरुस्त करू शकता. तुम्ही त्यामध्ये काही कलमांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल करू शकता, परंतु मूळ ढाच्याला तुम्ही धक्का लावू शकत नाही. आणि मूळ ढाचा काय आहे भारतीय संविधानाचा? तर तुमच्या प्रस्तावनेमध्ये तो दिलेला आहे की सार्वभौम समाजवादी लोकशाही गणराज्य, त्याच्यामध्ये पुन्हा धर्मनिरपेक्ष जे 42व्या घटना दुरुस्तीमध्ये आलेला आहे. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा हे जे शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत त्यातला मूळ ढाचा तुम्हाला बदलवता येत नाही. लोकशाही शासन पद्धती तुम्हाला बदलवता येत नाही. समाजवाद जो मानलेला आहे तो तुम्हाला बदलवता येत नाही. भारतीय संविधानातला धर्मनिरपेक्ष तत्व तुम्हाला बदलवता येत नाही. तुम्हाला आर्टिकल तुम्ही 28 जर बघितलं तर आर्टिकल 28 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की
तुम्ही जर सरकारी सगळ्या यंत्रणा असतील, म्हणजे धर्माचा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय स्वातंत्र्याने दिलेला आहे, बरोबर. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 24-25 आर्टिकल मध्ये तुम्हाला दिलेला आहे, नाही अशातला भाग नाही. त्याच्यामुळे आपण इथे आपल्या बौद्ध धर्मावरती कार्यक्रम घेऊ शकतो, बौद्ध धर्मावरती बोलू शकतो, ख्रिश्चन धर्मावरती लोक बोलू शकतात, मुस्लिम धर्मावरती लोक बोलू शकतात. त्या धर्माचा आणि धर्माचा प्रचार प्रसार सुद्धा आपण करू शकतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ध्येय आणि उद्दिष्टामध्ये आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार करण्याची प्रोव्हिजन केलेली आहे. ताईने आता सांगितल्याप्रमाणे करायचे. ते स्वातंत्र्य आपल्याला कोणी हिरावून घेऊ शकत नाही. धार्मिक स्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही. धर्म स्वीकारण्याचा अधिकार कोणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. पण तरी सुद्धा भारतीय संविधानामध्ये एक गोष्ट आर्टिकल 28 मध्ये सांगून ठेवलेली आहे की सरकारी ठिकाणी आपल्याला धर्म वापरता येणार नाही. म्हणजे कोणीही सरकारचं अनुदान घेत असेल, जर कोणीही सरकारची मदत घेत असेल तर मात्र तिथे कोणताही धर्म येणार नाही. त्याच्यामुळे भारताचा पंतप्रधान असेल, भारतातले मंत्री असतील, भारतातली जेवढे काही प्रशासकीय व्यवस्था असेल, भारतातली कायदे मंडळ असेल, भारतातलं कार्यकारी मंडळ असेल, हे कोणत्याही धर्माचं काम नाही करू शकत. पण आज काय चाललेलं आहे देशामध्ये? आज हे चाललेलं आहे की कशा पद्धतीनं आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करून पुन्हा जुनी शोषणाची व्यवस्था आणता येईल, त्या संदर्भातले प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. त्यांचं दुखणं काय आहे? त्यांचं दुखणं असं आहे आर्टिकल 14. त्यांचं दुखणं काय आहे? आर्टिकल 15. आर्टिकल 14 भारतीय संविधानातलं काय सांगतं की इथे कोणाचाही भेदभाव करण्यात येणार नाही, कायद्यासमोर सगळे समान आहेत, समानतेचा अधिकार. आर्टिकल 14 तुम्हाला सांगतं की सर्व लोक समान आहेत. आणि मनूचा कायदा काय सांगतो? सगळे लोक समान नाही. म्हणजे ब्राह्मणांचा कायदा वेगळा सांगतो, बाबासाहेबांचा कायदा वेगळा सांगतो. बाबासाहेब म्हणतात की कोणी ब्राह्मण असो, वैश्य असो, शूद्र असो, अतिशूद्र असो किंवा अत्यंत अतिशूद्र असलेल्या स्त्रिया असो. आर्टिकल 14 लिंग, वंश, जात, पंथ, प्रांत याच्यानुसार कोणीही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू शकत नाही. आणि मनूचा कायदा काय सांगतो? कोणी काय केलं पाहिजे. मनूच्या कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर समजा एखाद्या ब्राह्मणाने एखादी गुन्हा केला असेल तर त्या ब्राह्मणाला गावाच्या बाहेर काही दिवसासाठी हाकलून द्यावं. अत्यंत वाईट गुन्हा केला असेल तरी त्याला तेवढ्या दिवसासाठी हाकलून द्यावं, पुन्हा त्याला परत घ्यावं. आणि मनूचा कायदा काय सांगतो? मनूचा कायदा असा सांगतो की शूद्रांनी जर समजा अशा प्रकारचा काही गुन्हा केला असेल, हाताने केला असेल तर हात कलम करून टाका, पायाने केला असेल तर पाय कलम करून टाका, तोंडाने केला असेल तर तोंड त्याचं जीभ चाटून टाका. हा मनूचा कायदा सांगतो. प्रत्येक बाबतीमध्ये चारही वर्णांना वेगवेगळ्या प्रकारचा कायदा सांगितला जातो. आणि संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात की राजा असेल, त्याने गुन्हा केला असेल तर त्याला येईल शिक्षा. भारतीय दंडविधान नुसार, इंडियन पिनल कोड नुसार समान गुन्ह्यासाठी समान शिक्षा. कायद्यासमोर समानता आर्टिकल 14. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. तो राजाचा मुलगा आहे, पंतप्रधानाचा मुलगा आहे, मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे, एखाद्या गरीबाचा मुलगा आहे, झोपडपट्टीचा मुलगा आहे, नाही, सगळे समान आहेत. म्हणजे एका बाजूला एक कायदा सांगत होता की तुम्ही कायद्यामध्ये भेदभाव माना, आणि बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा काय सांगतो की समान, सगळे लोक समान आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा हा समानतेचा सांगतो. वन वोट, वन मॅन, वन नोट अँड वन व्हॅल्यू. हे बाबासाहेबांचं म्हणजे संविधान सांगतं. आणि तिकडे काय सांगितलं जातं की कोणी काही वोट नाही, कोणी काही. सरळ सरळ म्हणजे शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र लिहिलं. शिवाजी महाराजांच्या म्हणजे रामचंद्र पंत वाक्य आहे, मुद्दाम आम्ही उल्लेख केला पाहिजे. त्याच्यामध्ये
राजधर्म नावाचा एक लेख रामचंद्र पंत त्यांनी लिहिला आणि त्याच्यामध्ये त्या लेखामध्ये काय सांगितलंय, कारण पंत सुद्धा ब्राह्मण आहेत, की इकडे देवाने या लोकांना, राजांना, महाराजांना, संस्थानिकांना जन्माला घातलं राज्य चालवण्यासाठी, पण हे राज्य चालवत असताना ब्राह्मणांच्या आज्ञेशिवाय त्याला राज्य चालवता येणार नाही. म्हणजे पूर्वीचं काय आहे राज्य, तर एखादा राजा असेल, उमरावशाही असेल, उमराव असेल, संस्थानिक असेल किंवा हुकुमशाह असेल, तीनच शाही आहेत आपल्याकडे, म्हणजे राहू शकतात. राजेशाही राहू शकते, उमरावशाही राहू शकते किंवा हुकुमशाही राहू शकते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही नावाची गोष्ट आणली. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणाले की आता राजाच्या पोटी राजा जन्माला येणार नाही. त्यावेळेस मतपेट्या होत्या आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणाले होते की आता राजाच्या पोटी म्हणजे राणीच्या उदरातून आता राजा जन्माला येणार नाही, तर आता मतपेटीतून इथला जो देश चालवणारा असेल तो प्रधानमंत्री जन्माला येईल, मुख्यमंत्री जन्माला येईल. हे कसं पटण्यासारखं आहे की कायद्यामध्ये, त्यांच्या कायद्यामध्ये हे लिहिलं गेलेलं आहे की ब्राह्मण सर्वोच्च राहील. ब्राह्मण कितीही असो भ्रष्ट, तो तिन्ही लोकी श्रेष्ठ. रामदास स्वामी म्हणाले, अरे ब्राह्मण किती असो भ्रष्ट आणि तो तिन्ही लोकी श्रेष्ठ जर असेल, आणि कायदा बाबासाहेब आंबेडकरांचा सांगतो की ब्राह्मण भ्रष्ट असेल तर त्यालाही शिक्षा, आणि इतर कोणी दुसरे जरी भ्रष्ट असेल तरी त्यालाही शिक्षा. तुमचा वर्ण वर्चस्ववादी इगो दुखावला गेला आहे ना इथे. बरं, हा काही एक दिवसाचा, 2 दिवसाचा इगो आहे का? हा हजारो वर्षाचा इगो आहे, 5000 वर्षापूर्वीचा इगो आहे. बुद्ध आल्यानंतर त्यांचा इगो कमी करण्याचा प्रयत्न केला बुद्धाने. बुद्धाने सुद्धा लोकशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला त्या कालखंडामध्ये, पण पुन्हा प्रतिक्रांती झाली, पुन्हा इगो दुखावला गेला. भारतीय संविधानाने पुन्हा क्रांती केली आणि आता त्यांचा पुन्हा इगो दुखावल्या गेल्यानंतर, अहम दुखावला गेल्यानंतर आता पुन्हा प्रतिक्रांतीच्या वाटेने वाटचाल सुरू झालेली आहे. आर्टिकल 14 आणि 15 आणि पुन्हा सगळे जे काही मूलभूत अधिकार आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, त्यांना पोहोचतायत. कारण मनुस्मृतीने पूर्णपणे फंडामेंटल राईट्स नाकारले होते. त्यावेळेस गोळवलकर गुरुजी, तुम्हाला माहित आहे, सरसंघचालक द्वितीय, हेडगेवारांनंतर सरसंघचालक द्वितीय कोण आहेत? गोळवलकर गुरुजी. हेडगेवारांनी कुठलंही काही पुस्तक लिहिलं नाही, फक्त तत्वज्ञानाच्या माध्यमातून लोकांना संघटन करण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. गोळवलकरांनी मात्र पुस्तक लिहिलं. पुस्तक लिहिलं आणि पुस्तकामध्ये त्यांचं राज्य कशा प्रकारचं असेल ते सांगितलं. त्या राज्यामध्ये बंच ऑफ थॉट्स तुम्ही समग्र गोळवलकर पाहू शकता. त्या पुस्तकामध्ये बंच ऑफ थॉट्स मध्ये त्यांनी काय सांगितलं की कशा पद्धतीने या एकूणच भारताचं राज्य असेल आणि भारतामध्ये आम्ही कशा प्रकारे वर्ण वर्चस्ववादी असू. त्यांचा रोष पूर्णपणे ख्रिश्चन लोकांवर, मुस्लिम लोकांवरती आणि अन्य धर्मीय लोकांवरती दिसतोय. आपल्यावरती पण आहे, बाबासाहेब आंबेडकरांवरती पण आहे. त्यांनी पण ऑर्गनायझर नावाच्या त्या मुखपत्रामध्ये लेख लिहिलेले. त्यांना हे पोस्ट आहे. संविधानामध्ये 19 आर्टिकल आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. 19 आर्टिकल मध्ये काय सांगितलेलं आहे? स्वातंत्र्याचा अधिकार. आर्टिकल 19 स्वातंत्र्याचा अधिकार. आणि कशा कशाचं स्वातंत्र्य सांगितलेलं आहे? तर हे स्वातंत्र्य आहे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. आपण स्वतःचे विचार व्यक्त करू शकतो, लिहू शकतो, मांडू शकतो, याचं स्वातंत्र्य आहे. आणि या स्वातंत्र्याच्या भरवशावर आपण सगळे लोक एकत्रपणे असे बसून बोलू शकतो. मला वाटतं ते मी लिहू शकतो, मला वाटतं ते बोलू शकतो. पेशव्याच्या काळामध्ये तुम्हाला माहिती होतं की
जर तुम्ही बोललं असेल तर जीभ छाटून केली जायची. पेशव्याचा काळ सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही काही ऐकलं असेल तर कानामध्ये शिष्य कोंबल्या जायचे. जर अशा प्रकारचं राज्य त्या कालखंडामध्ये होतं, तुम्हाला ऐकता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, काही मांडता येत नव्हतं, अभिव्यक्त करता येत नव्हतं आणि सर्रासपणे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान तुम्हाला दिल्यामुळे तुम्ही बोलायला लागलात, तुम्ही लिहायला लागलात, तुम्ही व्यक्त व्हायला लागलात, तुम्ही विचार मांडायला लागलात, तुम्ही विरोध करायला लागलात, तुम्हाला न पटणाऱ्या गोष्टी तुम्ही लोकांसमोर भर सभेमध्ये मांडायला लागलात. हा गुन्हा तुम्ही करता. हा गुन्हा तुमचा गुन्हा कसा काय मान्य करणार आहे? आमच्या मनूने जो कायदा सांगितला आहे त्याच्या विरोधामध्ये तुम्ही वागत आहात ना, म्हणून भारतीय संविधान त्यांना नको आहे. भारतीय संविधान बदलण्याची संपूर्णपणे तयारी त्यांनी केलेली आहे, परंतु त्यांना खऱ्या अर्थानं सगळ्या जनतेला तपासून पाहायचं आहे आणि हे करण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा सातत्याने राबवत असतात. म्हणजे आता जे तुम्हाला दिसत आहे की मणिपूरचं प्रकरण असेल, त्रिपुराचं प्रकरण असेल, उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भांडणं लावून देण्याचे प्रयोग असतील, म्हणजे लोकांचं लक्ष विचलित करायचं, लोकांना डायव्हर्ट करायचं आणि वेगळ्या प्रकारचं काहीतरी देशामध्ये सुरू ठेवायचं. हे आता सर्रासपणे या देशामध्ये सुरू झालेलं आहे. म्हणजे आरक्षण संपवण्याच्या संदर्भापासून संविधानावरती घालाय. या देशामध्ये ज्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था राबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार, ते जे केलं गेलेलं आहे त्याचं सुद्धा खऱ्या अर्थानं संविधानावरती थोड्याफार प्रमाणामध्ये, चांगल्याच प्रमाणामध्ये खऱ्या अर्थानं घाला घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ज्या पद्धतीने थोड्या प्रमाणामध्ये घाला घालता येईल त्या संदर्भामध्ये ते घाला घालतायत आणि आपल्या देशातली लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता त्यांना पूर्णपणे संपवायची असल्यामुळे खऱ्या अर्थाने आता ते राजकीय होऊन निवडणुकांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही प्रोव्हिजन त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे की कोणालाही भारतीय संविधानाचा मूळ ढाचा बदलवता येणार नाही, पण मात्र संसदीय कार्यपद्धतीने कायदे मंडळामध्ये भारतीय संविधानाचा मूळ ढाचा सुद्धा ते बदलवायला मागे पुढे पाहणार नाही. कारण 2/3 त्या सभागृहामध्ये जे काही सभासद असतील त्यांच्या मताने आणि त्याच्यानंतर राज्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत म्हणजे राज्य, त्यांच्या मताने भारतीय संविधान त्यांना बदलवता येऊ शकतं, ते करू शकतात. जर ते काश्मीरचा 270 मध्ये काही बदल करू शकतात, पूर्णपणे बदल केले नाही, काय बदल केले ते करू शकतात, तर भारतीय संविधानाच्या मूळ ढाच्याला सुद्धा ते धक्का लागू शकतायत. हे आपण विसरून चालणार नाही. 2047 जवळ येत आहे, 24 तर आहेच आहे आणि पूर्णपणे त्यांचा अजेंडा त्या प्रकारे. मी मुद्दामून यासाठी हे सांगतोय इथे की आपण जरी बौद्ध धर्म, धार्मिक आपले कार्यक्रम, धार्मिक आपले जे काही उपक्रम असतील ते तर करत आहोतच, पण धार्मिक उपक्रमाच्या बरोबर आपल्याला राजकीय उपक्रम सुद्धा बळकट करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण आपले लोक आता अशा पद्धतीने म्हणायला लागले की नाही बाबा आम्ही धार्मिक आहोत, आम्ही बाकी भानगडीत पडत नाही, आम्ही काय आमचं धार्मिक फक्त जेवढं आहे तेवढं आम्ही सांभाळू, बाकी काय राजकारण लोक करणारे राजकारणी करू दे. पण माणूस या देशातला जो कोणी माणूस असेल तो जन्म झाल्याबरोबर पहिल्यांदा तो राजकीयच असतो. जन्म झाल्याबरोबर हा सुद्धा गैरसमज आपण टाकून द्या की 18 वर्ष आम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो आणि 18 वर्ष झाल्यावर अधिकार मिळाल्यामुळे मतदानाचा आता आम्ही खऱ्या अर्थाने राजकीय झालो नाही. भारतीय संविधानामध्ये लहान मुलांपासून, पर्यावरणापासून, झाडाझुडपांपासून, आई वडिलांपासून, म्हाताऱ्या कोताऱ्यांपासून सगळ्यांसाठी प्रोव्हिजन्स आहेत. सगळ्यांसाठी, प्राण्यांपासून सगळ्यांपर्यंत प्रोव्हिजन्स आहेत. जन्माला येणारा नवजात बालक सुद्धा भारतीय संविधानाशी बांधील आहे. आपल्या कर्तव्यामध्ये सांगितले की छोट्या मुलांचं पालन पोषण करणं हे सुद्धा पालक म्हणून जबाबदारी आहे आणि
आणि वृद्ध आई वडिलांची पालन पोषण करणं हे त्या मुलांची जबाबदारी आहे. हे आपल्या भारतीय संविधानाच्या आर्टिकल 51C मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांची काळजी घेणारं अशा प्रकारचं भारतीय संविधान आहे. आणि म्हणून हे भारतीय संविधान बदलण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्याची तयारी 2014 पासून सुरू झालेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2014 नंतर अनेक लोकांनी, कंगना राणावत पासून सगळ्या लोकांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं आता भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 1947 मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हतं. 2014 ला जे स्वातंत्र्य मिळालं ते खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आहे. त्याचं कारणच असं आहे की 2014च्या नंतर त्यांना भारतीय संविधान जाऊन मनूचा कायदा आणायचा आहे. आणि तो मनूचा कायदा जेव्हा येईल तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांना स्वातंत्र्य वाटेल ना. तुमच्या राज्यामध्ये एखादा ब्राह्मण, तुमच्या राज्यामध्ये पुरोहित, तुमच्या राज्यामध्ये हा उच्चवर्णीय माणूस काम करत असेल तर त्यांना कसं वाटेल? कैदेत आहेत म्हणजे त्यांना नको आहे समानताई. त्यांना खऱ्या अर्थानं स्वतःचं वर्चस्ववादच हवा आहे. आणि तो वर्चस्ववाद वेदांमध्ये लिहिलेला, स्मृतींमध्ये लिहिलेला, मनुस्मृतींमध्ये लिहिलेला, गोडवलकरांनी आपल्या बंच ऑफ थॉट्स मध्ये सांगितलेला अशा प्रकारचा त्यांना वर्चस्ववाद हवा आहे. त्यांना जुने मनूचे कायदेच हवे आहेत. आणि त्याच्यामुळे ते सातत्याने म्हणतायत की 14 पासून आता खऱ्या अर्थाने आमच्या स्वातंत्र्याला सुरुवात झालेली आहे. आता त्यांची ही स्वातंत्र्याची सुरुवात मी म्हणालो त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं पहिल्यांदा पॉलिटिकल स्थान बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून चालली. त्यांना पहिल्यांदा, कारण संविधानाला धक्का लावायचा असेल तर मी ज्याप्रमाणे तुम्हाला म्हणालो, संविधानाचं सगळ्याच्या सगळा ढाचा, त्याचं मूल्य जर खऱ्या अर्थानं बदलवायचं असेल तर राजकारणाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण संसदेमध्ये बिल पास करावं लागतं, राज्यांमध्ये सगळे बिल पास करावं लागतं. आणि म्हणून हळूहळू त्यांनी तिकडे संसदेमध्ये सुरू केलं. त्याच्यानंतर राज्य यायला सुरुवात केली हळूहळू. आता तुम्हाला माहिती आहे 3 राज्यांची सगळी निवडणूक झाली आणि 4 राज्यांची, त्याच्यामध्ये चंद्रशेखर राव, या चंद्रशेखर रावनी सुद्धा 2023 ला काही दिवसापूर्वी स्टेटमेंट केलेलं होतं आणि तो सुद्धा म्हणाला की संविधान बदललं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की चंद्रशेखर राव जो आहे तो मुख्यमंत्री होता तेलंगणाचा. त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती नावाची समिती होती, त्याचा पक्ष, त्यांनी महाराष्ट्र राष्ट्र समिती नावाची समिती स्थापन केली. कारण त्याला इकडे तिकडे नेटवर्क तयार करायचं होतं आणि संपूर्ण पैसा पुरवण्याचं काम या देशातली भारतीय जनता पार्टी त्यावेळेस करीत होती. सगळे मोठे मोठे पोस्टर त्याचे, कारण त्यांनी अजेंडा दाखवला होता की मी मागासवर्गीयांसाठी काम करतोय, मी अनुसूचित जातीसाठी काम करतोय, मी अनुसूचित जमातीसाठी काम करतोय, अशा प्रकारचा एक अजेंडा घेऊन तो बाहेर पडला होता. जिकडे तिकडे त्याचे पोस्टर चालू होते आणि ज्या पद्धतीने या बहुजन समाजाला डिवाइड करता येईल, ज्या पद्धतीने या बहुजन समाजाचे वोटिंग डिवाइड करता येईल, हे प्रयत्न सातत्याने त्यांचे प्रत्येक राज्यामध्ये चालू आहे. आणि ते चंद्रशेखर रावच्या निमित्ताने त्यांनी केले होते. पण त्याला झटका भेटला आणि तो पराभूत झाला, हे सगळं तुम्हाला माहित असेल. आणि म्हणून हे सगळे अशा यंत्रणा राबवल्या जातात. डिवाइड करण्याचं काम करून मग बरोबर ती यंत्रणा राबवून सगळ्या राज्यांमध्ये कशा पद्धतीनं आपलं सरकार येईल आणि ते सरकार आल्यानंतर कशा पद्धतीनं मग आपण संविधानाला हात लावू, त्याची वाट पाहता येते. तुम्हाला माहित असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही घाई करत नाही, कधीच घाई करत नाही. आपण खूप म्हणजे ज्याला घाई करणारे म्हणू, खूप इमोशनल तर असतो, पण आपल्यामध्ये खूप असं लवकर धडपड असते की आत्ताच झाली पाहिजे कोणती नवे म्हणजे उतावळेपणा असतो. ते कधी घाई करत, ते अजेंडा राबवतात. त्यांनी त्यावेळेस 1925, आता 80-90 वर्ष वाट पाहिली संपूर्णतः सरकार येण्यासाठी. एवढे वर्ष त्यांनी वाट पाहिली आणि पुन्हा वाट पाहताय. 47 टार्गेट आहे त्यांचं 2047, 2024 नाही, 2047. आणि त्याच्यामुळं ते वाट पाहतात. आपण उतावळेपणाच्या आहारी जातो, भावनिक होतो आणि मग आपले कुठल्याही प्रकारचे अजेंडे नसतात. आणि म्हणून आपण हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सुद्धा राजकीय होण्याची गरज आहे.
पूर्णपणे राजकीय सक्रियता आपल्यामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. हे आता स्टेजवरून बोलण्याची सुद्धा गरज आहे, कारण त्याच्यासाठीच कदाचित अशा प्रकारचा विषय मला देण्यात आला असावा. कारण संविधान म्हटलं की राजकारण येतं आणि आपण धम्म वगैरे सांगतो. धम्म तर आपल्याला गरजच आहे, कारण संपूर्ण भारतीय संविधानामध्ये धम्म आहे, ही गोष्ट खरी आहे. पण प्रत्यक्षामध्ये राजकारणामध्ये सहभाग, प्रत्यक्षपणे राजकारणातली सक्रियता सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्याला शासनकर्ती जमात बनायचे आहे. म्हटलं होतं की नाही बाबासाहेब आंबेडकर? निवडणुका स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी लढवल्या होत्या की नाही लढवल्या होत्या? पण आपण अशा प्रकारच्या गटागटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे विखुरल्या गेल्यामुळे अडचण झालेली आहे. खरं म्हणजे आपण आता जबाबदारीनं काम करण्याची गरज आहे. भारतीय संविधान आपल्यामध्ये पहिल्यांदा रुजवण्याची गरज आहे. गैरसमज काय आहे की अजूनही गैरसमज आहे लोकांमध्ये की भारतीय संविधान हा ग्रंथ म्हणजे फक्त कायद्याचा ग्रंथ आहे. लॉच्या लोकांनी, कायद्याच्या लोकांनी तो वाचावा, आम्हाला काय वाचायची गरज आहे? आम्ही आपला भारतीय म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्धाचा धम्म आम्ही वाचू, बाकी भारतीय संविधान काही आमचं काम नाही, लोक वाचतील. हा गैरसमज. भारतीय संविधान म्हणजे काय? राज्यशास्त्र फक्त जे काही अभ्यासतात त्याचा ग्रंथ आहे, आमचं काही त्याच्यामध्ये रोल नाही. आपण खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचा पहिल्यांदा अभ्यास आणि त्याचं महत्त्व, त्यातले मूलभूत कर्तव्य समजून घेणं पहिल्यांदा आपली गरज आहे. जसं ताई म्हणाल्या, आता ताई ज्या म्हणाल्या की खऱ्या अर्थानं मिशनरी पद्धतीने आपल्याला जर हे सगळं करायचं असेल, म्हणजे भारतामध्ये तिकडनं ख्रिश्चन लोक येतात, मिशनरी पद्धतीने ते झोपडपट्ट्यांमध्ये जातात, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन ते सेवा करतात, सेवा करून त्यांच्यामध्ये सेवा शुश्रूषा करण्याची जी काही गोष्ट आहे ती राबवतात, त्यांच्यामध्ये त्यांना समजून सांगतात आणि त्यांना पटलं तर मग लोक त्या धर्माचा स्वीकार करतात. जबरदस्तीने कधी करत नाही. मुस्लिमांनी सुद्धा ज्या पद्धतीनं राजेशाही हातामध्ये घेऊन असेल किंवा त्या काळातलं जे काही त्या काळातलं सगळं राजकारण असेल ते घेऊन त्यांनी ते बनवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फारसं काही जबरदस्तीने केलं असेल असं नाही. त्यांना फक्त पैसा या देशातला फार मोठ्या प्रमाणामध्ये लुटायचा होता. पण आपण आपला धम्म ज्या प्रकारचा जगातला श्रेष्ठ धम्म आहे, आपण आपल्याच लोकांकडे जातो ही गोष्ट खरीच आहे. पण आता आपण केंद्रीय शिक्षिका म्हणून, कार्यकर्ते म्हणून, आपल्यातले सगळे लोक म्हणून आता आपल्याला भारतीय संविधान आणि आपला बौद्ध धम्म लोकांपर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे. आणि ती कशा पद्धतीने घेऊन जाता येईल त्याचं प्लॅनिंग आपल्याला सर्व करता आलं पाहिजे. म्हणजे या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभेची ही जबाबदारी असेल की आपला बौद्ध धर्म हा जसा आपण घेऊन जातो त्याच पद्धतीने आपण आपलं भारतीय संविधान सुद्धा आता लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. खऱ्या अर्थानं भारतीय संविधानातली मूल्ये आपण लोकांपर्यंत घेऊन गेले पाहिजे. पण अशा पद्धतीनं आता आपली कार्यप्रणाली वाढवण्याची गरज आहे. जर आपण ही कार्यप्रणाली वाढवली, असे अजेंडे आपण काही तयार केले, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने ते सगळे अजेंडे त्यावेळेस तयार केलेले होते आणि ज्या पद्धतीने सगळं हे नेटवर्क तयार करण्याचं काम त्या पद्धतीने केलेलं होतं. सध्याचं युग हे बाजार युग आहे, सध्याचं युग हे जाहिरातीचं युग आहे, सध्याचं युग हे मीडियाचं युग आहे, सध्याचं युग हे फेसबुकचं युग आहे, सध्याचं युग व्हॉट्सअपचं युग आहे. ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या 14च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं सगळा मीडिया हातामध्ये घेतला गेला. मला एक पत्रकार मनुष्य सांगत होता, आमचा मित्र आहे, की एका त्याचं पॅकेज घेतलं मी, पॅकेज निवडणुकीसाठी जिल्हा प्रमुख पॅकेज घेतल्यामुळे त्या पॅकेजचा आम्हाला त्याचा प्रचार आम्हाला करावा लागला, त्याच्या संदर्भात सांगावं लागलं. इकडे मीडियामध्ये तर मोठे मोठे पॅकेज 2014च्या निवडणुकांमध्ये घेतले जात आहेत. पक्षाला मिळणारा निधी त्याचा कुठल्याही प्रकारचा हिशोब होणार नाही म्हणून सांगितलं जात आहे. त्याच्याविषयी आरटीआय टाकलं जातं, त्या संदर्भामध्ये माहितीचा अधिकार टाकला जातो की तुमच्या पक्षाला कुठून कुठून निधी येतो जरा सांगा, कोण कोण तुम्हाला निधी देतो जरा सांगा, तुम्ही कशा पद्धतीने विमानं उपयोगात आणता, कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं कर्ज माफ करता लोकांचं, कशा पद्धतीने तुम्ही एकाच व्यक्तीला एवढं मोठं वाढवून टाकता, कशा पद्धतीनं 1% व्यक्तींच्या हातामध्ये 99% संपत्ती आलेली आहे, 99% लोकांच्या हातामध्ये 1% संपत्ती नाही, दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या वाढत चाललेली आहे. हे तुम्ही दाखवा, सांगा आम्हाला कसं कसं. ते म्हणतात ही गोष्ट आरटीआय मध्ये येत नाही.
पक्षाचा तुम्हाला हिशोब मागण्याचा अधिकार नाही. आणि जेव्हा निवडणुका होतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये खैरात वाटली जाते. लोकशाहीला बर्बाद करण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळी जी पावलं चाललेली आहेत ना, हे संविधानावरती घाला घालणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला सजग होण्याची गरज आहे. ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला भारतीय संविधानाला खऱ्या अर्थानं शाबूत ठेवायचं असेल, ज्या ज्या पद्धतीनं, म्हणजे मी म्हणालो की लोकमेळावे असतील, लोकांपर्यंत जाणे असेल, जागृती करणे असेल, ओबीसींना अजूनही बरोबर त्यांच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये माहित नाही, त्यांना ते लोक यशस्वी झाले. म्हणजे आपला बौद्ध धर्म हा मूळचा 2500-3000 वर्षापूर्वीचा इथे, त्यांचा ते जे आले तिकडे आर्य तिकडनं ते 3-4 हजार वर्षापूर्वी आले. पण ते लोक याच्यावरती म्हणजे ते सक्सेस झाले, यशस्वी झाले की आम्ही हा जो भारत देश आहे हा वैदिक ब्राह्मण यांचा देश नाही. हा जो भारत देश आहे हा ब्राह्मणांचा देश नाही, हा हिंदूंचा देश आहे. ब्राह्मणांचं वर्चस्व राहणार. म्हणजे चालवत काय आहे, कोण चालवत आहे? वैदिक ब्राह्मण. काय चाललंय या देशामध्ये? ब्राह्मणशाही. काय चाललंय या देशामध्ये? वैदिक धर्म, ब्राह्मण धर्म हे चाललेलं आहे. पण ते यशस्वी कसे झाले की आम्ही हिंदू धर्म चालवतो आहोत, आम्ही हिंदू राष्ट्र चालवतो आहोत, हिंदू धर्माला पुढे नेत आहोत. ते हिंदू धर्म चालवतच नाहीये, पण बहुजनांना एकत्र करण्याची प्रक्रिया त्यांची ज्या पद्धतीनं सध्या सुरू झालेली आहे. आपण भारतीय म्हणजे बौद्ध म्हणून आपल्याला सुद्धा त्यांचं खऱ्या अर्थानं मूळ सांगण्याची गरज होती. कारण ते मूळचे बौद्ध आहेत. जर ताई मगाशी म्हणाल्या त्याप्रमाणे हा भारत देश संपूर्णतः बौद्धमय होता. अशोकाच्या काळामध्ये बौद्धमय झाला होता. मग जर भारत बौद्धमय असेल तर इथला तेली असेल, इथला कुणबी असेल, इथला माळी असेल, इथला चांभार असेल, इथले जे कोणी सगळे बहुजन समाजातले लोक आहेत ते मग बौद्ध होते की नाही? मग ते जर बौद्ध होते, मग त्या बौद्धांना आपल्याकडे आणण्यामध्ये आपण कमी पडलो. आणि प्रतिक्रांतीवादी लोक काय ठरले? त्यांच्याकडे नेण्यामध्ये आता यशस्वी होत चालले. त्यांना वाटायला लागलंय की हा जो काही आता सध्या चाललेला आहे ते आमचा आहे. आणि म्हणून बंधूंनो, भगिनींनो, खरं म्हणजे आपण आता हे फक्त सुतवाच आहे, हे खऱ्या अर्थानं प्रास्ताविक आहे असं मी समजतो. पण एवढं मोठं संघटन देशामध्ये चालतं, आपलं केंद्रीय संघटन चालतं. आपण अशा पद्धतीने काही विचार करू शकतो का? इथून जर आवाज गेला थोड्याफार प्रमाणामध्ये, कारण भगत सर सुद्धा राजकीय बाबींमध्येच आपली मांडणी करतात आणि त्यांना सुद्धा हे वाटतं की नाही आपण सुद्धा राजकीय कुठलं तरी काहीतरी आपण हे घ्यायला पाहिजे, स्टँड घ्यायला पाहिजे आणि राजकीय दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून या निमित्तानं का होईना, या शिबिराच्या निमित्तानं का होईना, आपण धार्मिक आहोत, त्या धर्माचं आपल्याला पालन करायचंच आहे. धर्म हा भारतीय संविधानामध्ये आहे, पण भारतीय संविधानातला धर्म हा डोक्यात येऊ नये म्हणून आपल्याला सामाजिक भूमिका, राजकीय भूमिका किंवा इतर ज्या ज्या पद्धतीची भूमिका घेता येईल ती भूमिका घेण्याची गरज आहे. आणि आजच्या या दिवसाच्या निमित्तानं, 12 तारखेच्या निमित्तानं आपण या भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय समितीने, इतर सगळ्यांनी खऱ्या अर्थाने इथून जर आवाज उठवला तर पुढे आपण भारतीय संविधान हे वाचवू शकू आणि वर्तमान स्थितीमध्ये भारताचं भवितव्य काय राहील ते 10-5 वर्षांपूर्वी आपण आता सांगू शकतो. जे आता मी म्हणालो सुरुवातीला की भारतीय संविधानाचं भवितव्य काही चांगलं नाही, पण 10 वर्षांनी आपण जर परिश्रम घेतले, आपण जर कष्ट घेतले तर 10 वर्षांनी आपण इथेच म्हणू शकू की भारताच्या संविधानाचं भवितव्य हे चांगलं आहे, हे चांगलं राहणार आहे. याच्यासाठी परिश्रम घेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आपण ती जबाबदारी स्वीकारावी, मी सुद्धा ती स्वीकारावी, प्राध्यापक अरुण भगत सरांनी स्वीकारावी, मधुकर वानखेडे सरांनी स्वीकारावी. अशा प्रकारची मी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. मला वाटते बरेच 30 मिनिटं बोलणार होतो, 45 मिनिटं झाली, पण हा विषय थोडासा वेगळ्या पद्धतीचा होता. आपण मला साथ दिली, ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आयोजकांना मी या ठिकाणी मला त्यांनी बोलावलं त्याबद्दल धन्यवाद देतो. माझी जबाबदारी वाढवून टाकली, पुन्हा आपण सगळ्यांची तरी वाढवली, पण माझी स्वतःची मी वाढवली, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि सांगतो जय भीम, जय प्रबुद्ध भारत.